दुपारी टी व्हीच्या स्क्रीनसमोर बसून होतो. एकीकडं होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पराभवाच्या चर्चा चालू होत्या. इथं आल्यावर मात्र इथं विजयाच्या घोषणा सुरू होत्या. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकू शकत नाहीत, आणि जे माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. शिंदेसाहेब, आपण विजय संकल्प शिबिर असं नाव दिलं. संकल्पाच्या ऐवजी विजय स्थापना शिबिर असं नाव द्यायला हवं होतं. आजचा दिवस हा विजयाची स्थापना करणारा दिवस आहे. आपण मनानं जिंकलेली माणसं आहोत, त्यामुळे विधानसभेवर फक्त आता नियमानुसार भगवा फडकवायचंच काही ते काम बाकी आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास आणि इतिहासातली माणसं तोच संदेश पदोपदी तुम्हा आम्हाला देत आहेत. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंतानी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या माझ्या वादळाचा, माझ्या शुभाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौड लावता निश्चित निश्चित निराशिक ग्लानी आल्यासारखा नव्हता. धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचतील यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशा वेळी घुमला एक विजेचा लोळ सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात, आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, चालते पळते झाले, आणि पळणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली, आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीतलं तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे खडं टाकलं, आणि रायगडाच्या माथ्यावर 32 मणी सोन्याचं सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शोभा छत्रपती झाला. शिवशाही त्या दिवशी अस्तित्वात आली. ही शिवशाही अस्तित्वात आली कशी, कशासाठी, तो काळ होता तरी नेमका कसा, आणि आजची परिस्थिती काय आहे, आजचा काळ नेमका कसा आहे. महापुरुष आकाशात वीज चमकावी तसे येतात, आणि निमिषार्धात ते अंतर्धान पावावे असे निघून जातात, असं कधीही घडत नाही. त्यांच्या कार्याला, पराक्रमाला काहीतरी परंपरा असावीच लागते. हीच परंपरा घडली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, आणि हीच परंपरा घडली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या येण्यापाठीमागे. मी वारंवार सांगतो, भगवान श्रीकृष्ण जर कुणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराज जर कुणाला समजले असतील तर ते फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथल्या रयतेची अवस्था काय होती महाराजांच्या काळामध्ये. कुणी यावं टिकली मारून जावं, कुणी यावं बायका पळवून न्याव्यात, कुणी यावं भर तारवर आबरू लुटाव्यात, कुणी यावं उद्ध्वस्त करून टाकावं सारं. आक्रोश किंकाळने आरोळ्या उरलं होतं काय. जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं, एवढाच तर अट्टास चालला होता. अशा एक जहागीरदाराचा पोरगा ठामपणे उभा राहतो, स्वराज्य उभा करायची महत्वाकांक्षा बाळगतो, पण नुसती महत्वाकांक्षा बाळगत नाही, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करतो. हे होतंय का, कुठून कोण करतंय, आणि मग लक्षात येतं हे दर्यावरून लोक येत आहेत. ते अफगाणिस्तानातले, ते इराणमधले, ते इराकमधले, ते अरब, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, फिरंगी छतडावर थया थया नाचून जात आहेत. काही करू शकत नाही आम्ही. मग आम्ही जास्तीत जास्त जाऊ शकतो 5-6 मैल समुद्रात, पलीकडे जाईल आमचं धर्मशास्त्र मान्यता देत नाही. हे मात्र येत आहेत, पुरावर नाचतायत, निघून जात आहेत. आणि महाराजांनी विचार केला शांतपणे, आणि हिंदुस्थानातलं पहिलं आरमार शिवाजी महाराजांनी उभा केलं. पहिलं आरमार, स्वतःची गलबत तयार केली, दर्यात 5000 गलबत सोडली, आणि सरळ सांगितलं, मायनाक भंडारी, दौलत खान, दर्या सारंग ही जहाज परत महाराष्ट्राच्या दिशेनं येता कामा नयेत. दर्या सारंग, परत जर ही जहाज या मातीत दिसली तर त्याचं पाप तुमच्या माथी लागेल.
आणि मराठ्यांची जहाज त्या अरबांचा पाठलाग करत सुटली, सुसाट सुटली, पार दर्यात मस्कत पर्यंत जाऊन भिडली. 200 जहाजं पकडली, 700 अरब कैद केले, बाकीचे तिथंच कापून काढले आणि 700 कैद अरब महाराजांच्या सामने पेश केले गेले. महाराजांनी सांगितलं, आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, अजून सुद्धा कोणी जात नाही तिथं. इतका भयानक आहे, म्हणजे एखाद्याला गायब करायचं असला तर तिथं नेऊन सोडा. अहो, पाखरं फिरकत नाहीत, माणसाची बात सोडा. महाराज म्हणले, या 700 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि बस इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, ही फक्त मेली नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते हो, इतके मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. महिन्यानंतर महाराजांनी सांगितलं कोंडाजीला, कोंडाजी ते 700 अरब आता बाहेर काढा, त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. कोंडाजीला काय कळेना, तो म्हटला, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. नाही नाही, पण महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? अरे तू जाऊ दे रे. नाईलाज झाला कोंडाजीचा. मग ते 700 सुजलेले अरब, अहो एकमेकाला ओळखत नव्हते हो, इतके सुजलेले. तो आमच्यातलाच का? बसवले सगळे, दिले पाठवून त्यांच्या देशात. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यानं महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? तसे महाराज म्हणले, कोंडाजी आता हे सुजलेले, हे एकमेकांनाच न ओळखणारे ह्यांच्या देशात जातील, ह्यांच्या प्रांतात पोचतील, ह्यांच्या गावी येतील, ह्यांच्या घरापुढं जातील, दारापुढं उभा राहतील, दार ठोठावतील, यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना बघतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायकाही कोंडाजी यांना ओळखायच्या नाहीत. आणि उद्या चुकून जर कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजर निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठं निघाला? नको, महाराष्ट्राकडे नको जाऊ, अजिबात नको. काय टाप आहे परत माझ्या देशाकडे कोणी तिरक्या नजरेनं बघायची. हे प्रशासन राबवलं महाराजांनी. प्रशासन नाही नाही, 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, या देशाला, महाराष्ट्राला जमिनीवरनं धोका नाही, धोका समुद्रावर आहे. 26/11चा हल्ला झाला त्यावेळी आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं, आता कळालं आम्हाला. मी गेले काही वर्ष ऐकतोय त्या अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक होतंय म्हणे. ते तरी लवकर करा, किमान महाराज तरी समुद्रावर लक्ष ठेवतील. सगळ्यात मोठी शिवशाही कशाला हवी माहिती आहे? शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी हवी आहे. जे शिवाजी महाराजांनी ओळखलं ना, की माझ्या देशाला धोका कुठला आहे, माझ्या प्रांताला धोका कुठला आहे, मराठी माणसाच्या अस्मितेला, स्वाभिमानाला धोका कुठला आहे, तेच तर ओळखलं शिवसेना प्रमुखांनी. देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला. आता महाराष्ट्र भरभरून आनंदानं ओसंडून वाहेल. अरे मराठी मन तगमगून उठतील, जगतील. अरे कोण स्वप्न मराठी माणसाची, पण फोल ठरली. मराठी माणूस मुंबईत आहे, पण मुंबईत मराठी पण कुठं आहे? मराठी पोरं नोकऱ्या कुठं आहे? तिथं बेकारांच्या फौजा चोहोबाजूला, गर्दी गर्दी दाटायची नुसती. आणि मग शिवसेना प्रमुखांनी जगातलं पहिलं व्यंगचित्राचं मासिक काढलं, मार्मिक नावाचं, आणि लिहायला सुरुवात केली. अन्याय विरुद्ध मान झुकवणं रक्तातच नाही त्यांच्या, पेटून उठणं, सातत्यानं पेटवणं, एवढंच माहिती आहे या माणसाला. आणि पहिलं शीर्षक लिहिलं, वाचा आणि थंड बसा. यादी दिली, किती 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 मराठी माणसं आहेत आमची या कंपनीत नोकरीला. एकही नाही, एक आहे, दोन आहे, 500 लोकात. 3 आठवडे सदर चाललं, नंतर नाव बदललं, वाचा, पेटून उठा. आणि माणसं पेटली. बघता बघता आसपास साहेबांच्या गोळा व्हायला लागली. काय काय करू काय? आणि मग महाराज साहेबांनी आदेश दिला, कानाखाली आवाज काढा. अहो यड झाव्या हा शिवी सुद्धा अस्मितेचा हुंकार झाला. आणि कानाखाली आवाज काढा विकासाचा कार्यक्रम ठरला. एअरपोर्ट आहे मुंबईत, पण त्या एअरपोर्ट मध्ये मराठी माणसाला जागा नव्हती हो. साहेबांना सांगितलं, एकही नाही माणूस आपला. साहेब म्हणले, आणा उचलून त्याला. आणलं उचलून. तो म्हटला, एअरपोर्ट माझ्या ताब्यात आहे. साहेब म्हणले, बरोबर आहे, एअरपोर्ट तुझ्या ताब्यात आहे, पण एअरपोर्टकडे येणारे सगळे रस्ते माझ्या ताब्यात आहे, तेवढं लक्षात ठेव. तेव्हापासून तिथं मराठी माणूस दिसायला लागला. दादा कोंडकेंचा चित्रपट लावत नव्हते थिएटरला. दादा कोंडके साहेबांकडे आले होते, आणा उचलून. 50 आठवडे चालला सोंगाड्या. परत तिथं थिएटर मालकाला सोंगाड्या करून टाकला. जे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलं ना,
तिरक्या नजरेनं नाही बघायचं. ते शिवसेना प्रमुखांनी आता केलं. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी उभा राहिली ती अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात. आणि याच्याही पलीकडं मला आवर्जून मी वारंवार ज्यावेळी विचार करतो त्यावेळी काही गोष्टी सहज लक्षात येतात. अहो महाराज चालता चालता एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे, हात टाकता टाकता त्याच्या कानात 4 शब्द सोडायचे. ज्याच्या खांद्यावर राजांचा हात पडला आणि ज्याच्या कानात राजांचे शब्द, तो माणूस मेला तरी मग फक्त शिवाजी राजांचाच बनून राहायचा. साहेबांनी तरी दुसरं काय केलं? ना तंत्राच्या ना यंत्राच्या, निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्राच्या बळावर 45 वर्ष महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं. फक्त शब्द, फक्त बस. वनव्यासारख्या लाह्या लाह्या करत जाणारे शब्द, अंगारासारखे घुमत जाणारे शब्द, माणसाच्या काळजाला चिरत जाणारे शब्द. बस ते उभा राहिले की लाखोंच्या सभा सुरू व्हायच्या, ते चालायला लागले की लाखोंचे मोर्चे तयार व्हायचे. त्यांनी इशारा केले की देश ठप्प पडायचा, आणि ते बोलायला लागले की माणसं सळसळून उठायची. माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी मातानो, या एका वाक्याला जबरदस्त टाळ्या घेणारा गिनीज बुकला दुसरा माणूसच भेटला नाही. हा एकमेव माणूस. पण नुसतं बोलणं एवढी जादू करू शकता? बोलणं ओठातलं असेल तर नाही, पण बोलणं पोटातलं असेल तर जरूर. शिवसेना प्रमुखांचं बोलणं हे पोटातलं बोलणं होतं, कळकळीचं तळमळीचं बोलणं होतं. मला काय मिळवायचंच नाही, मला जे द्यायचं आहे ते भरभरून साऱ्यांना बस. ते सातत्यानं म्हणायचे, मला प्रचंड पैसा हवाय, मला प्रचंड अफाट संपत्ती हवी आहे. का? म्हणजे मला ती सगळ्यांना वाटता येईल. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कधी बघितलंय? शिवाजी महाराजांचा उल्लेख वारंवार उपभोग शून्य स्वामी असाच केला जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी म्हणतो, शिवचरित्र जर कोणाला कळा असेल ना, तर ते शिवसेना प्रमुखांना कळालं. 350 वर्षापूर्वी ते केलं इथलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद नाही, अजिबात नाही. भयानक परिस्थिती होती, बिकट परिस्थिती, विचित्र परिस्थिती होती, आसमानी कोसळली होती, सुलतानी सुद्धा ढसळली होती, पण तरीही कुणीही आत्महत्या केली नव्हती. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इतका भयान दुष्काळ की माणसाची जनावर मेल्या जनावराकडे जायला लागली आणि बापाची नजर पोराच्या मांसावर पडायला लागली. इतकी अवस्था सुद्धा असताना सुद्धा माणसानं फाशी घ्यायची घाई नाही केली. आता काय झालंय? आता का आत्महत्या घडतायत? म्हणजे त्या काळी एवढा बकाल भयानपणा असून माणसं जगत होती, आणि आता एवढं सगळं व्यवस्थित असून माणसं आत्महत्या करतायत. कारण काय? कारण त्या माणसांना माहिती होतं, माझा राजा माझ्या पाठीशी आहे. आताच्या माझ्या शेतकऱ्याला खात्री नाही, मुंबईत बसलेले ते सत्ताधिकारी माझ्या पाठीशी आहेत. अजिबात नाही, विषयच नाही. अहो साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी परवा एका ठिकाणी रिक्षातून गेलो. रिक्षावाल्याला विचारलं, का रे बाबा भाडं किती झालं? तो म्हणला 18 रुपये. मी खिशातनं 20 रुपयाची नोट काढली, त्या रिक्षावाल्याला दिली. त्याने खिशात ठेवली. उरलेले पैसे परत द्यायचं नावच नाही. मी त्याला विचारलं, अरे बाबा भाडं किती झालंय? म्हणला 18 रुपये. अरे मग तुला 20 दिले मी, 2 दे ना परत. काय साहेब म्हटला. त्याने खिशात हात घातला, खिशातनं एक नाणं काढलं, माझ्या हातावर ठेवलं. म्हटलं हे घ्या. मी नीट बघितलं, नाणं रुपयाचंच होतं. अरे म्हटलं 2 रुपये द्यायचे, तू रुपया कशाला देतो? म्हणजे रुपया मारतोस की काय? काय साहेब म्हटला, आम्ही तुमचा 1 रुपया घेतला तर एवढी बडबड करता? ह्या राज्यातले मंत्री करोडो रुपये तुमच्या खिशातले काढून घेतायत, तुम्ही बोलायला तयार नाही. आणि मला खरंच वाटलं, तुम्ही ग्रामीण भागात जर कधी आमच्या आला ना, एखादी माऊली कंडक्टर पासून मिळालेले 2 रुपये सुट्टे घ्यायला तासभर एसटी जवळ थांबते. 2 रुपये दे बाबा. 2 रुपयासाठी ती माऊली त्या कंडक्टरशी वादविवाद घालते की 2 रुपये दे. तिला जाणीव आहे 2 रुपयाची किंमत काय आहे. मग अशा गोर गरिबांच्या हातातले, खिशातले, घरातले लाखो करोडो रुपये ज्यावेळी घोटाळ्यांच्या रूपाने लुटले जात असतील, त्यावेळी माझा जनमानूस गप्प काय? जर कंडक्टर बरोबर तास तास वाद घालत असू रुपयासाठी, मग या करोडो रुपयांसाठी किती वाद घातले पाहिजेत आम्ही? शिवसेना प्रमुख हे सांगायचे हो. अरे हे तुझं आहे,
तुला कुणी आणून नाही देणार. तुला उभं राहावं लागेल, तुला लढावं लागेल, तुला तुझं राज्य निर्माण करावं लागेल. शिवसेना ते करायला तुझी मदत करेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिवसेना प्रमुखांनी पाठीवर फक्त कौतुकाच्या थापा टाकल्या. त्यांना कळालं होतं काय करायचं आहे. बघा ना, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं, स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मेतल्या प्रत्येकात रुतली, भरली, फुलली आणि बघितली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात. शिवाजी महाराजांनी कधी कुणाला सांगितलं नाहीये तुला मी वतनदारी देतो, ये मी तुला देशमुखी देतो, ये मी तुला पाटीलकी देतो. नाही, शिवाजी महाराजांनी सांगितलं मी तुला काही देऊ शकत नाही, हा मी तुला मरण देऊ शकतो. यायचं असलं ये. काही नाहीच आहे माझ्याकडे द्यायला. माझं आहे काय? हे राज्य तुझं. तुला जर वाटत असेल तुझी बायका पूर्ण सुखात राहावी, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्यांवर सुखाचं छत्र यावं, तुला जर वाटत असेल इथं सुख नांदावं, तर ये. कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नाही, अजिबात नाही. अहो, शिवसेना प्रमुखांच्या सोबत आलेले सुरुवातीचे सगळे मावळे हे कसे आलेत? ते दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक नोकरीचा राजीनामा देऊन आले, साहेबांपुढे उभा राहिले. साहेब आलो नोकरी सोडून. अरे नोकरी कशाला सोडली? मला तुझ्याकडे द्यायला काही नाही रे, मी मागितलंय कुठं? माझं राज्य आहे, तुम्ही करताय ते माझ्या राज्यासाठी करता हे कळतंय मला. ही शिवसेना उद्याचा महाराष्ट्र घडवणारा हे दिसतंय मला. बस मी तुमच्यासाठी नाही, मी माझ्या उद्याच्या पिढ्यांसाठी आलोय तुमच्याकडे. बस हे पेरलंय हो शिवाजी महाराजांनी. ते केलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाही तर बघा ना, शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. काय देणं घेणं नाही हो, नवऱ्याबरोबर सुखात राहिले असते ना मासाहेब. एक पोरगा तिकडे वाटणी केली दोघांनी. या पोरला मी घडवतो, ते पोर तू घेऊन जा. तर झाला होता मोगलांचा आणि आदिलशाहीचा. शहाजीराजांना महाराष्ट्रात पाठवायचं नाही. हा महाराष्ट्र बंडखोरांना फूस देतो, स्वतंत्र स्वाभिमान शिकवतो. इथं नाही, ते तिकडंच बेदखल केले महाराष्ट्रातनं. पण एक खिडकी ठेवली होती शहाजीराजांनी स्वराज्य उभा करण्यासाठी. पाठवलं शहाजानी जिजाऊंना. पुण्यात आल्या मासाहेब. उद्ध्वस्त पडलेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे. राया रावणा गडावाचा नांगफला सगळ्या पुण्यावरनं. सगळी भूमी उजाड करून टाकली. याच भूमीत एक पहार रोवली आहे, तुटकी वाट फुटकी कवडीतून अडकवली आहे आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयानं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निवेड दऱ्याखोऱ्यात, किर्र कडेकापर्यात जीव मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. राज्य करायचं आहे, जहागिरी चालवायची. पण राज्य करावं कुणावर? जहागिरी चालवावी कुणावर? होतं कोण इथं? दगडा धोंड्यांवर की अरे माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्याखोऱ्यात प्रगंदा. मासाहेबाने त्या प्रगंदा लोकांना घातली साध. या परत या गावात. आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजेंच्या बळावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या वरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली. अंधश्रद्धेचं जोकड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. रयतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही? रयत परतू लागली, घरा गजबजू लागली, गावं कुजबजू लागली. पण रयते पुढं पुण्याचा प्रश्न पडला. गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय आहे आपल्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच्या काळजात कल्लोळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावरं उभ्या पिकात थैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची. डोळ्यात देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबाकडे गेला. सांगता झाला, मासाहेब पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसई लगडली, पण मासाहेब जनावर उच्छाद मांडतात, उभ्या पिकात थैदोस घालतात, सगळं पीक नाशिवतात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकला. पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजेत.
दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली. जो कोणी पिकात उच्छाद मानणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहरा करायला लागली. एखादं जनावर खुसप असताना दिसलं की त्याच्या चपलाने झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या उडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली, सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात 2 पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि 2, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदेआळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर होता. लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला. 5-6 तरणीबाण पोरं. एका पोराच्या खांद्यावर भलमोठं रान गव्याचं धूड. पहारेकरनं विचारलं, काय र? तसं एक तरणबाण पोरग म्हणाला, मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौंडी दिली नवं, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नवं? तसा पहारेकरी म्हणणार, पर सकाळी की मासाहेब झोपल्यात आत्ता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे येडा का खोडाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात, सकाळी की मासाहेब झोपल्यात आत्ता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाहीत. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जतीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं तरणबाण पोरग सरदिशी पुढं झालं. मासाहेब मासाहेब मासाहेब, तुम्ही दौंडी दिली नवं, जो कोणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नवं? मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला नाहीची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खा जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब देण्यातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं? एवढा जसं ऐकलं तसं त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळका केकळ पाणी उघडायला लागलं. त्याला हुंदका फुटला. नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासाहेब. मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 तिचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढं झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, दाना. तानाजी मालोसारा, उमरड गावचाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. एक कौतुकाची थाप, बस तो ताना स्वराज्याचा. शिवसेना प्रमुखांनी माणसं कशाच्या जोरावर उभा केली? मी वारंवार सांगतो, स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. आणि शिवसेना प्रमुखांनी नेमकं तेच तर केलंय हो. खरं तर ठाणं हे शिवरायांचं सुद्धा ठाणं होतं आणि ठाणं हे पहिलं शिवसेनेचं सुद्धा ठाणं होतं. शिवसेना प्रमुखांनी कायम ठाण्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. धर्मवीर आनंदजी दिघेंचं कार्य असू द्या किंवा आमदार एकनाथरावजी शिंदे यांचा तोच वारसा चालवत खांद्यावर भागवा घेऊन ठाण्याच्या विकासाच्या दिशेची झेप असू द्या, हे सारं त्या कौतुकाच्या थापेवर तर आहे. माणसं जपण्याचं अद्भुत कौशल्य जसं शिवाजी महाराजांनी दाखवलं तसं शिवसेना प्रमुखांनी दाखवलं. हे शिवशाही आणि शिवसेना याच्यामधलं सगळ्यात